थेट नांदेड जिल्ह्यात लोहा कंधार मतदारसंघामध्ये इथं ठाकरे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शेकाप अशी तिरंगी लढत रंगतीये। या मतदारसंघात ठाकरे गटाचं पारडं अधिक जड दिसतंय आणि त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत? सेजल। निश्चितच तन्मय, ग्राफिक्स मध्ये आपण बघूयात एकंदरीत नेमकं काय चित्र आहे। लोहा कंधार महत्त्वाचा मतदारसंघ, ठाकरे गटाचे एकनाथ पवार यांना या ठिकाणी उमेदवारी ठाकरे गटाने दिली होती, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रताप चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। खरं तर प्रताप पाटील चिखलीकर जिंकतील अशी शक्यता सध्या व्यक्त केली जात होती, मात्र या ठिकाणी चित्र जरा वेगळं दिसतंय, कारण ठाकरे गटाचे एकनाथ पवार हे या ठिकाणी संभाव्य आमदार असल्याचं बघायला मिळतंय। अगदी, आणि एकनाथ पवार हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारण काय आहेत ते देखील समजून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याकडून। नांदेड जिल्ह्यातील एकूण 9 विधानसभा मतदारसंघापैकी महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे लोहा। या लोहा मतदारसंघात ऐन वेळेला अजित पवार गटाकडून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मैदानात उतरवण्यात आलं। त्याचबरोबर त्यांच्या भगिनी शेकाप पक्षाकडून आशाताई शिंदे ह्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या। ठाकरे गटाकडून एकनाथ पवार आणि वंचितकडून शिवा नरंगले हे निवडणुकीच्या रिंगणात होते। बहीण भावाच्या या संघर्षामध्ये एकनाथ पवार हे या निवडणुकीच्या रिंगणात असताना त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आणि ते प्रचारामध्ये आघाडीवर दिसले आणि लोहा मतदारसंघातील जनता एकनाथ पवार यांच्या बाजूने असल्याचं चित्र निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत दिसून आलं आणि तेच या विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील जनतेला वाटत आहे।